गुरुजन वर्ग आणि हीरा भारती महाराज अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कार्य करीत असलेले सर्व कार्यकर्ते आणि गावकरी मंडळ आणि माझ्या प्रिय मित्रांनो, माझे नाव श्री सोमनाथ शिंदे. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी. मी आज तुम्हाला असे घडले राजे शिवछत्रपती यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. जागरणची लेक, भोसलेंची सून, शिवबाची माता, भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नाही का आम्ही, जिजाऊ बोलते, जिजाऊ बोलते. आपण म्हणतो जिजाऊंनी शिवबाला रामाच्या गोष्टी सांगितल्या, कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, पण माझ्या मनात प्रश्न पडतो, जिजाऊंनी शिवबाला काय शिकवलं? कारण 400 वर्ष हा देश गुलामगिरीमध्ये होता. अत्यंत भयावह अवस्थेत हा समाज जगताना सुद्धा मुलांवर शिक्षण, प्रशिक्षण याच्यावरती खूप मोठा भर आहे आणि त्यातच शिवाजी महाराज पुढे घडतात. जिजाऊचा अर्थ असा होतो की जी म्हणजे जिज्ञासा, ज्या म्हणजे जागृती आणि ज्याच्याकडे जिज्ञासा आणि जागृती आहे त्यातच ऊ म्हणजे उत्कर्ष. या आहेत जिजाऊ. आणि जिजाऊंपोटी शिवाजी महाराज जन्मले आहेत. आताच्या पिढीत जर महिला कॉमेडी मालिका बघत असतील, फुबाई बघत असतील, कार्टून बघत असतील तर त्यांच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला येतील अशी अपेक्षाही करणं चुकीचं आहे. आई काय आहे? आईवरच मुलं अवलंबून असतात. जशी खाण तशी माती हो. आपल्याकडे नाव ठेवताना खूप विचार करून ठेवलं जातं, पण शिवाजी महाराजांपूर्वी कोणाचंही नाव शिवाजी नव्हतं. शिवाजीचा अर्थ असा होतो की शिव म्हणजे शिका, वा म्हणजे त्याप्रमाणे वागा. जर तुम्ही शिकल्याप्रमाणे वागलात तरच आपण जिंकणार आहोत. दॅट इज शिवाजी. म्हणून शिक्षणावर जास्त भर असला पाहिजे, प्रशिक्षणावर जास्त भर असला पाहिजे. शिवाजी महाराजांचं शिक्षण 7व्या वर्षी सुरू झालं आणि 12व्या वर्षी शिवाजी महाराजांचं शिक्षण संपन्न झालं. शिवाजी महाराज ज्यावेळी पुण्याला आले त्यावेळी त्यांच्याजवळ दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे त्यांची आई राष्ट्रमाता जिजाऊ आणि दुसरं म्हणजे अष्टप्रधान मंडळ. आपण म्हणतो शिवाजी महाराजांजवळ त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस अष्टप्रधान मंडळ होतं, तर नाही. वयाच्या 12व्या वर्षापासून शिवाजी महाराजांजवळ अष्टप्रधान मंडळ आहे. शिवाजी महाराजांनी त्यावेळी 32 विषय शिकले आहेत. शिवाजी महाराज ज्यावेळी 12व्या वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या मावळ्यासोबत कबड्डी, दांडपट्टा, आट्यापिट्या, तलवार चालवणे हे खेळ खेळायचे. पण आज आपली पिढी बघा मोबाईलमध्ये गेम, लुडो हे खेळ खेळताय. वाटोळं झालंय आपलं. 1.5 GB पण अख्खं गाव बिझी, 1.5 GB पण अख्खं गाव बिझी. बघा, एखादा जिंकतो तर तो पहिला मानाने जिंकतो आणि एखादा हारतो तर तो पहिला मानाने हारतो. म्हणून आपल्या मनाची शक्ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. जगामध्ये अशक्य कुठलीच गोष्ट नाही. शक्य ते सगळं आहे, फक्त आपण प्रयत्न केला पाहिजे. शिवबा, तुम्ही हा भगवा झेंडा दिल्लीपर्यंत घेऊन जाऊ शकता. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तुम्ही खरं करू शकता. ही शिकवण जिजाऊंनी शिवबाला दिली. थोडं पाऊस पडत असला तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही आणि उन्हात दुष्काळ जरी पडला तरी समुद्र खाली जात नाही. तसंच शिवबा, तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जात असताना तुमच्या आयुष्यामध्ये यश जरी आलं तरी हुरळून जाऊ नका आणि अपयश जरी आलं तरी खचून जाऊ नका. ज्याला उद्याचं कळतं त्याला शिवाजी महाराज म्हणतात आणि ज्याला आजचं कळतं त्याला मावळा म्हणतात. मला एक छोटीशी कविता म्हणावीशी वाटते. जगण्याचा तू ध्यास आहे, विजयाचा तू विश्वास आहे, मराठी रयतेचा तू श्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आमच्यासाठी खास आहे, खास आहे. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर सांगते राजे शिवछत्रपती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर सांगते राजे शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद सई. अतिशय सुंदर असं वक्तृत्व या स्पर्धेच्या निमित्ताने